चीन भारताचं पाणी अडवणार का या संदर्भात सध्या मोठी चिंता व्यक्त केली जात आहे। यामागचं प्रमुख कारण सुद्धा तसंच आहे। ब्रह्मपुत्रा ज्या नदीला आपण भारतामध्ये ब्रह्मपुत्रा या नावाने ओळखतो, तिचं चीनमधील नाव यारलुंग तात्सो असं आहे। या नदीवर चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधत आहे आणि यामुळे अरुणाचल प्रदेश, आसाम तसंच बांगलादेश यांना धोका निर्माण होऊ शकतो, असं तिथल्या मुख्यमंत्री पेमा खांडू यांचं मत आहे। चीन कोणत्याही आंतरराष्ट्रीय जलवाटप करारात त्यांनी स्वाक्षरी केलेली नाही किंवा स्वाक्षरी केलेली नाही, त्यामुळे चीनने पाणी कधी, कसे आणि किती द्यायचं यावर भारताचा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या देशाचा अधिकार नाही। हेही महत्त्वाचं आहे की तांत्रिकदृष्ट्या चीनकडे ब्रह्मपुत्रा, सिंधू, सतलज अशा भारतात येणाऱ्या प्रमुख नद्यांचं उगमस्थान आहे आणि चीनने त्या नद्या वळवण्यासाठी किंवा पाणी अडवण्यासाठी पायाभूत सुविधा म्हणजेच काय तर धरण बांधणं, बंधारे बांधणं आधीच ते उभारलेली आहेत आणि आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये ते उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत। याआधीही 2016-17 मध्ये आणि 2020 मध्ये चीनने काही उपनद्यांवर पाणी अडवण्याचे किंवा माहिती न देण्याचे प्रयत्न केलेले आहेत। चीन पाण्याचा वापर हा एक राजकीय दबावाचं किंवा शस्त्र म्हणून तो वापरू शकतो, अशी तज्ज्ञांची आणि भारताच्या नेतृत्वाची भीती आहे। विशेषतः सीमावाद, द्विपक्षीय तणावाच्या काळात पाण्याचा वापर शस्त्र म्हणून चीन भारताविरुद्ध करू शकतो, असं ठरवून जरी सांगता येत नसलं तरी चीनने पाणी अडवून शक्यतो त्याचा धोका व सद्यस्थिती वाढवलेली आहे। असं स्पष्ट आहे की परिस्थितीमध्ये चीन प्रत्यक्षात अंशतः पाणी अडवेल किंवा डेटा शेअर थांबवेल, मात्र पूर्णपणे नदीचं पाणी आणखी सध्या तरी अडवलेलं नाही आणि ठोस पुरावे सध्या असे उपलब्ध नाहीत। त्यामुळे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भारतासाठी ही एक गंभीर समस्या बनत चाललेली आहे। सुरक्षाविषयक चिंता सुद्धा वाढत चाललेल्या आहेत।